असं मला वाटतं ते जुने सगळे आहेत त्यामुळे तुम्हाला ती पुस्तकं दिलेली आहे. भगवद्गीता मुक्ती भावानुवाद उपयोगिता आणि आमचं अयोध्यावाद. त्यानंतर यूट्यूबवर मी जॉईन झालो आणि त्यानंतर मी साधारणपणे आपल्याकडे 25 प्रकारच्या ज्या घंटा आहेत बसा बसून त्या तुम्हाला मी दिल्या आहेत. बसा की सर बसा. सरांचं ऐक सर केवढं भारी भाषण करतात बघ. अध्यात्म रामायण माहिती आहे का मला कुठला हात वर करावा त्याला मी विचारून आतापर्यंत आपल्याला जे माहिती आहे वाल्मिकीनं लिहिलेलं रामायण सेकंड तुलसीदासनं लिहिलेलं रामायण ओके त्याच्या अवधी भाषेत आणि तिसरं आमच्या एकनाथ महाराजांनी लिहिलं होतं. आपण तुम्हाला पुस्तक दिलं दुसरं उद्धव गीता त्याच्या संदर्भामध्ये एकनाथी भागवत जे लिहिलेलं आहे त्यानंतर त्याला त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुला शांती कधी मिळेल रामाला शरण घ्यायला कृष्णाकडे शांती मिळत नाही कृष्णाकडे कर्मयोग मिळतो ओके तर तिथे गेल्यानंतर तुला शांती मिळेल पण त्यांनी अध्यात्म रामायण लिहिलं. अध्यात्म रामायण 2 खंडामध्ये आहे. तुलसी रामायण 1 खंडामध्ये आहे. वाल्मिकी रामायण 1 खंडामध्ये आहे. ह्यातली गंमत बघा वाल्मिकी त्यावेळी होते यावेळी रामाचा इतिहास घडला त्यावेळी रामायणमध्ये वाल्मिकी होते ओके आश्रम वगैरे होता त्यांचा त्यांनी जे लिहिलेलं आहे इतिहास आहे. आता एकच म्हणता येईल की संस्कृत भाषेमध्ये त्यावेळी टॉप लेवलची संस्कृत त्यांनी वापरली. लोकांना किती कळली मला कितपत टाकलं जरा हा नंतरचा विषय वापर पण त्यावेळी संस्कृत वाङ्मय पहिल्यांदा आला आपण. याच्या आधी फक्त बोलीभाषा होती संस्कृत. आपले ऋषीमुनी किंवा देव वगैरे जी मंडळी म्हणतो आपण ती म्हणजे संस्कृतमध्ये बोलायची. त्याचा आपण श्रीकृष्ण पीठक किंवा भेटून म्हणतो त्या पद्धतीची ती संस्कृत म्हणून आपण त्याला बोलीभाषा. तर नंतर तुलसीदास जो आला वाल्मिकीने लिहिला तो इतिहास लिहिला. तुलसीदासनं थोडंसं अवध भाषेमध्ये अवधी भाषा म्हणजे बोलायला किंवा ऐकायला पण एकदम गोड आहे त्यात ते तुलसी रामायण त्यानं लिहिलं. त्यानं काय केलं हा इतिहास जो होता वाल्मिकी बेसचा थोडंसं अलंकारिक भाषा वापरून त्याला खुलवला. आज जेवढे पण रामायण सांगणारी लोक आहेत ते सगळे अवध गीताचं तुलसीदासनं लिहिलेलं रामायणच सांगतात आणि 90% हिंदीत सांगतात. आमच्यात मराठीत लोकांना अजून रामाचं प्रेम जवायला बहुतेक वेळ लागायला लागला. एकनाथाने जरी लिहिलं असलं भावाचं रामायण तर त्याचा फार प्रचार झाला असं नाही आहे. आता मला बराच वेळ रिकामा असल्यामुळे मी काय करायचं म्हणजे 7 पुस्तके झाल्याचं म्हटलं तर रामाचं जरा सगळं आपण म्हणजे अध्यात्म रामायण हा विषय मला ब्रह्मपुराण जे आपलं आहे ब्रह्माचं तर हा तो रचित आहे. उत्पत्ती स्थिती लय ज्याला म्हणतो आपण तो पहिला ब्रह्मा सृष्टीची रचना करणार त्याच्या वंशातला रावण त्याचा तो पंचू होता रावण. रामापेक्षा तो जवळ होता. रावण राम तर आमची विष्णुपंत होते. ही जी टेक्निक आहे ह्याचा जो संदर्भ कुठे कुठे येतो की असं का घडलं की तिघी रामायण जी आधी नावं सांगितली तुम्हाला इतिहास सांगतात. एक गोष्ट सांगतात काव्य सांगतात अलंकारिक भाषेत सांगतात पण त्याच्या पुढे नाही जात नाही. हे जे मी म्हणतो तुम्हाला अध्यात्म रामायण ते तुम्हाला काय कार्यकारण भाव सांगतो की का घडलं असं. तेव्हाच करू आपण साधारणपणे हे जे आहे 7 कांडामध्ये आहे. तुलसी रामायण आणि जे वाल्मिकी आहे 6 खंड आहे त्याच्यावर उत्तरकांड आलेलं नाही आहे. म्हणजे लंका जिंकून परत आल्यानंतर नाही लंका जिंकली त्याला ते अग्निपरीक्षा द्यायला लावली आणि तिथं रामायण संपतं. उत्तरकांड म्हणजे चालू केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आहे आणि ह्या सगळ्यांची मागच्या जन्माशी असलेलं रिलेशन म्हणजे आज संदीप पाटील बसले मागच्या जन्मात कोण होते पूर्ण अभ्यास केला तर कळू शकतं काय होतं की असे आज का वागतात हे मागच्या जन्माची ह्याच्याशी निगडीत राहतो. तसं आपण म्हणतो की एखादा माणूस मरत नाही शरीर मरतं आत्मा त्यानं जे केलेलं कर्म असेल त्यानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो आणि त्या जन्मामध्ये केलेले प्रारब्ध त्याला भोगावे लागतात. म्हणजे आपल्याला जे पाठवलेलं आहे इथे प्रारब्ध भोगण्यासाठी पाठवलेलं आहे. आपण बेफोकस करून घेतो जग आपलं आहे असं नाही आहे. ते व्हेरी सिम्पल की थोडंसं ऐकायला तुम्हाला अवघड वाटेल किंवा जरा वेगळं वाटेल. तर ह्याच्यामध्ये कसं झालं बघा ह्याच्यातली पात्रे जी आहेत रामायणातली कोण महत्त्वाचा रावण त्याच्या खाली गेलं तर त्याला कुंभकर्ण विभीषण 2 वाईट आणि 1 चांगला आणि मोठा भाऊ कुबेर आणि हे सगळे ब्रह्माचे रिलेटेड. त्याचा तो पंटू आहे त्या पंटूला त्यावेळी त्यानं साधना केली शंकराला प्रसिद्ध करून घेतलं. ब्रह्माकडे ज्यावेळी तो गेला मला त्याला वर मागितले की मला कोणाचंही मरण कोणाकडनंही नको
त्या बिचाऱ्याचं मरण मागताना एकच चुकलं की माणसं मला काय करू शकतील, एवढा ड्रॉप करून त्याला बाकीच्याकडनं मला मरण निघले असते वर मागून. बुद्धी म्हणतात सरस्वती ज्याला म्हणतात त्याला ही बुद्धी म्हणतात. प्रमाण देऊन टाकला. आणि हे ज्यावेळी त्याला कळलं की आता आपल्याला पुढे मारू शकत नाही, त्यानं त्याला भ्रष्टाचार म्हणून आपण किंवा व्यभिचार म्हणून आपण करायला सुरुवात केली. जग सगळं माझ्या चैनीसाठी हे वापरायला सुरुवात केलं, जगाला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि हे ज्यावेळी असह्य झालं तिथं माझं अध्यात्म रामायण चालू होतं. जे रावणाचा ज्यावेळी त्रास वाढला जगाला, मग तिथे जे सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, तर त्यासाठी हा जन्म घेण्यात आला रामाच्या रूपात. व्हेरी सिम्पल. आता हे सगळं तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये तर फिरून सांगितलेलं जे आहे संस्कृतमधलं ट्रान्सलेशन ऐकायला खूप मजा येईल. आता तेवढा वेळ नसेल, तुझं शकला असेल होते वेळात करून मी 5-10 मिनिटं संपवतो. ओके, कारण हे कोणाला आलो तर किती वेळ बोलून मला माहीत पण देते. तर ह्याच रावणाला तो वर्ग मिळालेला असतोय, त्याचा रूप घेऊन तो बाकीच्याला त्रास दिल्यानंतर सगळे देव वैतागून करतात. सगळ्या देवाला तो आपल्या वश करून आपल्या पाठ खाली बांधून ठेवलेला असतात. नवग्रह वगैरे जे आहेत ना, सूर्य वगैरे जिला म्हणतो आपण, हे सगळ्यांना त्याला वशीकरण केलेलं असतं. त्यावेळी पृथ्वीला हा भार सहन न झाल्यामुळे काय रूप घेऊन आपल्या देवात एक वैशिष्ट्य आहे ते कोणाचंही रूप घ्यायचं. आता आपण जे मूर्खे म्हणतो ज्याला आपण वेगवेगळ्या स्टेजवरती वेगवेगळे मूर्खे करतो, ते देव ॲक्च्युली करत होते. आपण वेगळं काय करू शकत नाही ते. तर ते सांगतात त्यावेळी मग या भार कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर अक्षरसंधा वध करायला. तो म्हणतो हे माझं काम नाही, जन्माला घालणं हे माझं काम आहे. तर गाय जो घेऊन तो ब्रह्माकडे गेलेली असते पृथ्वी, ती म्हणते ठीक आहे आपण विष्णूकडे जाऊ. महाराज आपले शेषशाही झोपलेला असतात देवांकडे जात समुद्रावर, क्षीरसागरावर. तर ते म्हणतात ठीक आहे, ब्रह्मांडाच्या काय झालेलं आहे, तर तो म्हणतो मी वर त्याला असं केलेला आहे, तो मानला आहे. ठीक आहे म्हणतो, मी मनुष्य रूपात जन्म घेतो म्हणून राम जन्माला. हे जे आहे ते तुम्हाला बाकी कुठल्या पुस्तकामध्ये नाही मिळणार. आणि संस्कृत तुम्ही जर पिकला अभ्यास त्यातलं केला असेल मला माहीत नाही, पण तुझं अवघड पण आहे म्हणा तर सोपं पण आहे. मी खूप वर्ष वाचल्यानंतर सोपं वाटतं. आता आम्ही गेली 35 वर्ष या धंद्यात आहे. नोकरी करत असताना सुद्धा आम्ही करत होतो, लोकांना सांगितलं नाही आम्ही करतोय म्हणून. त्याच्या लोकांनी आम्हाला बाजारात विकला असता, नोकरीच करता आली नसती. तर हा प्रकार आहे. इथं कसं की रामाचा जन्म का झाला हे दिसतं आपल्याला. आणि त्यावेळी जी 4 मुलं झाली एकसारखी, पायस म्हणून जे आलं ते फडकेंद्र रामायण, जर तुम्ही गीत रामायण ऐकलं असेल ना, तर ते पायस दान जे दिलेलं आहे, तर पायसचे दिल्यानंतर ही 2च बायका पुढ्यात असतात. तर सगळं दिल्यानंतर मग ती 1 नंबर आणि 2 नंबर कौशल्या आणि ती ही काही आपल्यातला एक पाठ तुकडा काढून त्या दोघांना देतो. म्हणून राम वेगळा त्याच्याबरोबर भरघटाईच झाला. तर त्याच्यातलं जे पायसमधलं दान जे मिळालं होतं ते हिला दिलं, त्याच्या आईला. ते ना आपल्यातलं दिलं म्हणून तो भरत जो झाला तो तिकडे अटॅच झाला, शत्रुघ्न तिकडे अटॅच झाला. हे एकच बॉडी. आणि ह्याच्यातला 5वा पार्ट आहे तो, ह्यातलं वैशिष्ट्य म्हणजे हनुमानाचं आहे. तर काही खायला विचार करत होती, खाऊ का नको, एवढाच एक पक्षी मला चोच मारून गेला, वरून जे खाली पडलं त्यांना जे मिळालं त्याच्यातून ही जी उत्पत्ती झालेली आहे हनुमंताची. हे सगळे एकमेकाला अटॅच का आहेत असं जर विचार केला तर ही पार्श्वभूमी कुठे ऐकायला मिळत नाही आणि कुणी सांगितली पण नाही. लोक नाही वाटणार नाही ऐकायला पाहिजे हे बाकी सगळं. तर ह्या गोष्टी अशा वेगळ्या आहेत. तिसरा विषय यात येतो की जे आपला आहे बालकांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड. नंतर येतं ते रावणाला लंकेत गेल्यानंतर जातो आणि युद्धकांड आणि उत्तरकांड, ही 7 कांडामध्ये दिलेल्या आहेत गोष्ट आपण पाहतो. तर ह्याच्यामध्ये किष्किंधा कांड ज्यावेळी येतं, किष्किंधा हरण ज्यावेळी होतं त्याच वेळी एक वेगळी गोष्ट आहे. बाकी ठिकाणी आपण खूप गोष्टी ऐकतो की रामानं ते लक्ष्मणाला रेषा ऐकली, ते लक्ष्मणची रेषा पार केली म्हणून तिला दिली. मित्रांनो असं काहीही झालेलं नाही आहे. हे 12व्या शतकानंतर नवीन भूखंड झालेले कार्यक्रम आहे कोणातील लोकांनी आपल्याला वेगळं रंगून लागायचं आहे ना. आता तुम्ही कोणाचंही चॅनलवरती जावा आणि ऐका, ते रंगून सांगितलेलं आहे मटेरियल. घरात खोट्या करून बघतो, टाईमपास होतो ना. आपल्या सिरियल पण झाले तशाच आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यावेळी तो रावण, तर रावणलाही ही मात असतं मी तरी ब्रह्मापुत्र असतो की हे मी मागायला केलेलं आहे, मला मारण्यासाठी विष्णूने जन्म घेतलेला आहे. त्याचं लॉजिक असं आहे की जर एखाद्या देवानं जर मला मारलं
तर मी देवापाशी देव आणलं पण त्याला त्याला विष्णूला मारलं ते विष्णू पण नाही म्हणजे त्याला मुक्ती पाहिजे असते विष्णूकडे जाऊन म्हणजे हा इतिहास रामालाही माहिती आहे सीतेलाही माहिती आहे आणि रावणालाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आणि ते त्यांचे गुरु जे होते त्यांना माहिती होते तर ते 10,00,000 वर्ष जगलेली माणसं आहेत तर ज्यावेळी सीतेचं हरण झालं आपण म्हणतो त्याच वेळी हे रामाला आधी कळलेलं होतं मृग ज्यावेळी येतो सोनेरी मृग तर सोनेरी मृग कुठून नसतो हे सगळ्या जगाला माहिती आहे तर बायकांना जास्त सोनं आवडतं म्हणून की त्याने सीता बाई सुद्धा आमची घडली सोनेरीला ह्या म्हणतात तर त्या चुकी घेऊन ओढून होतं हे वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न आहे की मोह कुणाला सुटलेला नाही तो पण त्यामुळे होतं कसं की त्याच वेळी रामानं ठरवलं की अग्नीपासून आलेली सीता आहे द्रौपदी ही सगळ्या महान ज्या बायका 5-6 म्हणतो आपण आलेल्या महान आहेत त्या सगळ्या अशाच आहेत दबडीत सापडली तिचा दबडीत सापडली अग्नीमध्ये आता इथं काय केलं की ज्यावेळी तो येणार आहे आपल्याला कळलं रावण हरण करून जाणार आहे बिफोर दॅट रावण तिला काय केलं की तू अग्नीच्या स्वाधीन होशील तिला सांगितलं तुला अग्नीमध्ये प्रवेश कर त्यावेळी झोपडीत तिथं तिला सुरक्षित केलं मायारूपी सीता तयार केली आणि तिला घेऊन रावण गेला आणि हा रेफरन्स कुठे येतो ज्यावेळी युद्ध संपतं आणि हिला आपल्या पवित्र्याचं परीक्षा द्यायला पाहिजे असं ज्यावेळी लोक म्हणतात तो काय हरकत नाही तो सीतेला माहिती आहे रामाला माहिती आहे बाकी कोणाला सगळ्याच माहिती असं कारण तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला इतर रामायणामध्ये बघायला मिळत नाही त्यामुळे हे जसं जसं आमचं तुमच्याकडे येत जाईल मटेरियल हे मिळत आहे तर तो काय करतो त्यावेळी अग्नी पेटवतो आपल्याबरोबर जी असलेली मायारूपी सीता असली तिला हात सोडतो आता सीता आणि अग्नी देऊन दोघेही बाहेर येतात त्यावेळी लोकांना कळतं सीता काय आहे आणि पवित्र किती असेल रावणानं सुद्धा तिला मुलीसारखं सांभाळलं आता ज्यावेळी नेलं त्यावेळी ह्याच वर्णन असं या सोबतमध्ये की त्यानं पायानं जमीन उकरली आली जमीन फोल्ड गेली तिच्या बॉडीला स्पर्श होऊ नये म्हणून आणि खांदा टाकून ठेवलं मग आपण चित्र बघतो की रथामधनं नेलं वगैरे वगैरे आता काय समजायचं जे त्यानं समजून घ्या मी अध्यात्म रावण हे असला मग वक्ता असल्यामुळे मी तेच सांगतो ह्या ज्या गोष्टी आहेत हे तर आपल्याला कळत गेलं ना तर वेगळ्या ह्याच्यात आपण माहोलमध्ये जातो आणि मग ती आपल्याला शांती मिळते रामाचा सहवास मिळतो आणि मग समोरच्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हात राम आहे तोच राम आहे जर दोन्ही राम एकत्र असतील तर समाजामध्ये आपण या ज्ञान थोडंसं बघायला लागलेलं आहे बरंचसं त्यातनं मुक्त होऊ शकतो आपण वेगळ्या अंगामध्ये मी असे म्हणेन की ज्या घरामध्ये हे दररोज ऐकलं जाईल त्या मुलांना लहानपणापासून हे ऐकायला मिळेल त्यातली फारच कमी पोरं बिघडतील आज जे यंग जनरेशन बिघडायचं प्रमाण वाढले बघितलं ना मी त्यासाठी हे काम करतो अदरवाईज मला यात काही इंटरेस्ट नाही कारण तुमच्यावर 10 मिनिटं बोलण्यामध्ये मला म्हणते पुढचं म्हणाली 11 वाजता तेच कार्यक्रम आहे आज दिवसात 2-3 तेच कार्यक्रम आहे पण हे तुम्हाला मी माझी सगळी पुस्तकं मी पहिल्यांदा इथं वाटली बाकी सर बरोबर ना त्यामुळे हिचा आपला हक्क आहे ते नॉलेज द्यायचं ते इथल्या लोकांना देऊ आता तुम्हाला माझी एकच रिक्वेस्ट राहील की त्याच्यानंतर हे कधी ज्या वेळी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी व्यायाम खूप करून घेणार नका मला सांगा की आता पण तुम्हाला देतो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी नवीन तुम्हाला ऐकायला मिळतील आमच्याकडून तोपर्यंत हे काम चालू आहे तोपर्यंत म्हणजे आता ऑडिओ काम चालू आहे त्यामुळे मला वेळ आहे पुस्तक तयार झालं लिहून ऑडिओ मी पुण्यात पाठवतो पुण्यावरनं ते पाठवून देतात मला ते काय काम नाही दुपारी मला 2 तास बसायला लागतं म्हणायला लागतं आणि कसा बोलतो त्यामुळं तर सगळ्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे गुप्त भावानुवाद ही माझी लिंक आहे शेअर करा मिळाला असेल कुठे ते